हाँ कंटिन्यू हो गया सर रिकॉर्डिंग। ओके, तो वैसे ही उकार जो है इज द सेकेंड पार्ट एंड इट रिप्रेजेंट द इंटरमीडिएट रीजन। इंटरमीडिएट रीजन मतलब जो धरती और आकाश के बीच का जो जगह है वो, ओके। और एयर वायु, और ये रिप्रेजेंट करता है यजुर्वेद को और भूअरलोक को, है ना। भूलोक के ऊपर क्या है, भूअरलोक है। और इसके जो डेटी हैं, जो इसके देवता हैं वो है विष्णु, और इसका कलर है सफेद कलर, और इसका गुण है सत्व गुण। वैसे ही मकार इज द थर्ड पार्ट एंड इट रिप्रेजेंट द हेवेंस, द सन, सामवेद, स्वरलोक एंड महेश्वर। इट इज ब्लैक इन कलर एंड इनर्ट इन क्वालिटी, दैट इज तमस। मकर जो है ओमकार का तीसरा अक्षर है और वो रिप्रेजेंट करता है स्वर्गलोक को, सूर्य को, सामवेद को, है ना। और इसके देवता है महेश्वर, और ये काला कलर है, और इसकी जो इसका जो गुण है वो तमस है। यहाँ तक क्लियर है सबको? किसी को कुछ नहीं समझ में आता है तो हम डिस्कस कर सकते हैं। नाउ टेक्निक्स ऑफ प्रणव मेडिटेशन। अभी आपने ये जान लिया प्रणव क्या है, कैसा है, क्या रिप्रेजेंट करता है। अब इसका जो टेक्निक करना कैसे है, प्रणव ध्यान करना कैसे है, वो यहाँ पे बताया है, ओके। और वो बताते हुए उन्होंने ना एक एग्जाम्पल दिया है, ओके। सो मेडिटेशन ऑन प्रणव इज एक्सप्लेन्ड यूजिंग द एनालॉजी ऑफ आर्चरी। जैसे धनुष और बाण होता है ना, धनुष बाण होता है और उसके ऊपर हम लोग ना निशाना लगाते हैं। कोई एक लक्ष्य होता है, हम धनुष लेते, बाण लेते और एक लक्ष्य होता है ना। वैसे ही यहाँ पे प्रणव मेडिटेशन को उस यहाँ पे उन्होंने उसी का एग्जाम्पल देते हुए यहाँ पे बताया है। Okay, so meditation and pranav is explained using the analogy of archery. The bow is pranava, the arrow is jivatma, and the target is brahma. And when executed carefully, dhyana on pranava, the arrow jivatma merges with the target brahma. Okay, अब इसमें देखते हैं कि प्रणव या ओम जो है, अगर हम उसका धनुष बनाते हैं, okay, तो इस प्रणव रूपी धनुष पर अपनी आत्मा का बाण चढ़ाकर आप ब्रह्म पे निशाना आपको लगाना चाहिए, ठीक है। और जब आपका मन एकाग्रता से ओमकार जप करते हुए आपके जो आत्मा रूपी बाण है ना, उसको खींच के जब वो टारगेट जो ब्रह्म है उस पे सही जगह पे बैठ जाता है, तभी आपको ब्रह्म का साक्षात्कार हो जाता है। क्लियर है सबको? तो ब्रह्म ज्ञान के लिए या प्रणव मेडिटेशन को उन्होंने प्रणव ध्यान की जो विधि है उसको धनुष और बाण के साथ कंपेयर किया है। उसमें से ओके, जीवात्मा क्या है आपका, मतलब आपकी जो आत्मा है वो बाण है, ओके। टारगेट क्या है, ब्रह्म है। और जो टेक्निक करनी है वो क्या है आपका, ओमकार का जप करना है। एंड देयर आर 2 टेक्निक्स ऑफ प्रणव ध्यान दैट आर मेंशन इन द उपनिषद। पहला तो आपको ये पता चल गया कि ये पहला इस तरह का, इस तरीके से है ना ध्यान आपको लगाना है। अब इसमें वो ध्यान लगाने के लिए उन्होंने 2 तरीका बताया है। फर्स्ट टेक्निक इज टू कंबाइन प्रणव ध्यान विथ प्राणायाम, ओके। इनहेल थ्रू ईड़ा, परफॉर्म कुंभक एंड मेडिटेट ऑन प्रणव ईश्वर in the middle of the body as a steady motionless flame the size of the thumb, angushta matra, then exhale through pingala. Okay, मैंने यहाँ पे थोड़ा डिटेल में उसको बताया है। एंड ब्रह्म ही सेड टू बी पूरक, रुकिए यहाँ पे थोड़ा और डिटेल में बताया मैंने नीचे यहाँ पे। हाँ, प्रणव मेडिटेशन जो करना है ना, पहला जो टेक्निक है वो कैसे करना है वो यहाँ पे बताया है। पहला टेक्निक है इनहेल विथ लेफ्ट नॉस्ट्रिल, होल्ड ब्रेथ एंड मेडिटेट अपॉन ओमकार, ओके। प्रणव मेडिटेशन पहला क्या करना है, इनहेल करना है लेफ्ट नॉस्ट्रिल से, उसके बाद श्वास को रोकना है और ध्यान लगाना है ओमकार के ऊपर। जब ये बाह्य पूरक, पूरक मतलब इनहेलेशन, जब आप पूरक करते हो
है ना, तो वो प्राणायाम का देवता है। और कुंभक जो है वो विष्णु है और रेचक जो है वो शिव है। इस तरह से प्राणायाम का ध्यान करते हुए आपको आगे बढ़ना है सेल्फ रियलाइजेशन के लिए। ये पहला टेक्निक बताया है। और दूसरा जो टेक्निक है ना ध्यान लगाने के लिए, उसमें द सेकेंड टेक्निक यूजेस द एनालॉजी ऑफ आरणी मंथना। आरणी मंथना, चर्निंग ऑफ वुड टू प्रोड्यूस फायर टू एक्सप्लेन प्रणव ध्यान। अभी पहला आपने देखा कि ब्रीदिंग के साथ करना है। ओके, इनहेल किया, होल्ड किया, ओमकार के ऊपर ध्यान लगाया, ये पहला टेक्निक है। दूसरा टेक्निक है ये जो यहाँ पे एक चित्र दिया है मैंने, ये चित्र जो है ना, ये आरणी मंथना, ये पुराने जमाने में हमें फायर प्रोड्यूस करने के काम आता था, अग्नि जलाने का। आपने देखा होगा कि पुराने लोग पत्थर रगड़ रगड़ के आग जलाते थे, पर ये भी एक टेक्निक थी जिससे आग जलाई जाती थी। तो अभी इसमें देखते हैं कि चर्निंग ऑफ वुड टू प्रोड्यूस फायर। ओके, द माइंड इज द आधारणी, लोअर आर्नी, एंड प्रणव इज द उत्तरार्णी, हायर आर्नी, एंड द चर्निंग इज द प्रोसेस ऑफ मेडिटेशन। अभी देखो ये नीचे का पार्ट है ये वाला, और ये ऊपर का पार्ट है, इसको ही गोल गोल घुमाना रहता था। तो जो नीचे का आरणी है ना, लोअर आरणी, जो नीचे का बेस है वो है ना, एंड वो क्या है, आधारणी, वो क्या है, आपका मन है। ये नीचे आपका मन है, और ये उत्तर आननी, ये क्या है, आपका प्रणव है। ये नीचे मन है, ये प्रणव है, और जब उसको आप घुमाएंगे अग्नि उत्पन्न करने के लिए, तब वही है मेडिटेशन। तो ध्यान की दो विधियां बताई है, एक तो प्राणायाम के साथ इनहेल, होल्ड ब्रेथ एंड फोकस ऑन ओमकार। दूसरा है आपको कि जब आप ये आरणी मंथना के साथ, नीचे का जो लोअर आरणी है वो क्या है, आपका मन, और जो ऊपर की आरणी है वो है आपका प्रणव, और जो चर्निंग करेंगे अग्नि उत्पन्न करने के लिए वही है ध्यान। ये क्लियर है सबको? ओके, और जो इस तरह से ध्यान लगाएगा, है ना, और यहाँ पे तीसरी एक और विद्या भी दी है, हंस विद्या। तो इन तीनों तरीके से आपको लिबरेशन मिल सकता है। ओके, तो ये प्रणव ध्यान, प्राणायाम से प्रणव ध्यान कैसे करना है ये बता दिया। अभी यहाँ पे और एक ध्यान की विधि बताइए। अभी ये उपनिषद का नाम ही है ध्यान बिंदु उपनिषद, है ना, तो दो टेक्निक आपको इसके पहले मिल गई, एक तीसरी टेक्निक भी इन्होंने बताई है, त्रिमूर्ति मेडिटेशन। अभी त्रिमूर्ति में मतलब तीन लोगों की किसी की बात हो रही है। तो इसमें क्या करना है, वाइल पूरक मेडिटेट अपॉन विष्णु सिचुएटेड इनटू नेवल। जब आप इनहेल करेंगे तब चार भुजाओं वाले विष्णु के ऊपर ध्यान करते हुए, उनके ऊपर ध्यान लगाते हुए, है ना, जो उनका स्थान कहाँ पे है, नेवल के पास, आपका जो नाभि है ना, वहां पे आपके विष्णु देवता हैं, वो चार भुजाओं वाले हैं, और श्वास भरते हुए, पूरक करते हुए उनके ऊपर ध्यान लगाना है। और जो ब्रह्मा है या ब्रह्मा है, वो हमारे हार्ट एरिया में हृदय के पास रहते हैं। जब आप श्वास रोकेंगे, श्वास भरने के बाद जब आप श्वास रोकेंगे, तब ये जो ब्रह्मा है चतुर्मुख वाले हैं, उनके चार मुख हैं, ऐसे ब्रह्मा का ध्यान लगाना है आपको, जो हमारे हृदय के पास है। और तीसरा जो त्रिमूर्ति में जो तीसरा है, वो है कि हमारे शिव के ऊपर ध्यान लगाना है। शिव कहाँ पे है, हमारे ललाट पे है, आईब्रो सेंटर के बीच में है। श्वास छोड़ते समय हमें ध्यान लगाना है शिव के ऊपर, जो हमारे आईब्रो सेंटर के बीच में है, वहां पे अवेयरनेस लाते हुए। ठीक है, तो ये तीसरे प्रकार का मेडिटेशन हुआ, त्रिमूर्ति, जिसका नाम है त्रिमूर्ति मेडिटेशन। इसमें ब्रह्मा, विष्णु और शिव, इन तीनों के ऊपर आपको ध्यान लगाना है, मेडिटेट करना है। विष्णु आपके नेवल के पास स्थित है, ब्रह्मा आपके हार्ट के पास है, और शिव आपके आईब्रो सेंटर के बीच में है, ललाट में है।
क्लियर है यहाँ तक? हाँ, विठल जी कुछ पूछना है क्या? नहीं मैडम। ओके, नाउ रिजल्ट्स ऑफ मेडिटेशन इनटू हार्ट। अभी यहाँ पे बताया है कि अगर आप ये जब सब जो ध्यान कर रहे हो, 3 प्रकार के उन्होंने ध्यान की विधियां बता दी है, तो ये ध्यान करोगे तो उससे क्या फायदा मिलेगा, उसका क्या परिणाम क्या होगा, वो यहाँ पे बताया है। और ये चौथी विधि को भी उस समय उन्होंने एक चौथी विधि भी ओम का ये ध्यान की बता दी है। अब वो चौथी विधि क्या है ध्यान की, कि अपने हृदय पे ध्यान लगाना। अब हृदय के पास क्या है, मेडिटेट ऑन सूर्य, चंद्र एंड अग्नि रिस्पेक्टिवली सिचुएटेड इनटू हार्ट विथ बीज मंत्र मम। अभी यहाँ पे बताया है कि आपको ध्यान किस पे लगाना है, सूर्य पे, चंद्र पे और अग्नि पे। सबसे पहले सूर्य पे ध्यान लगाओ, फिर चंद्र पे ध्यान लगाओ, फिर अग्नि पे ध्यान लगाओ, जो आपके हार्ट में है, जो आपके हृदय में है। और उस समय ध्यान लगाते हुए आपको कौन सा बीज मंत्र करना है, म के ऊपर डॉट है, ओके, मम, इस तरह से उसका प्रोनाउंसिएशन होगा, वाइब्रेशन होगा उसमें, मम। ठीक है, तो ये उन्होंने अगला एक प्रकार बताया है हृदय के ऊपर ध्यान लगाना। उसमें पहले आपको सूर्य देवता के ऊपर ध्यान लगाना है, चंद्र देवता के ऊपर ध्यान लगाना है, अग्नि के ऊपर ध्यान लगाना है, ओके। और जो आपके हृदय के पास है, और बीज मंत्र उस समय कौन सा होना चाहिए आपका, मम। और ये सब जो विधियां आपको ध्यान की बताई है, ओके, ये सब करने से आपका जो आप है ना, हमने कल एक टॉपिक किया था, हमारी 3 अवस्थाएं, जागृत, स्वप्न, सुसुप्ति और तुरिया, ऐसे 4 अवस्थाएं बताई थी। तो नॉर्मली जो जीवात्मा होता है, या हमारे जैसे जो नॉर्मल लोग हैं, उनके 3 ही स्टेज होते हैं। पहला है जागृत, मतलब मैं या तो जागृत अवस्था में हूँ, या तो स्वप्न अवस्था में हूँ, मतलब नींद में हूँ और स्वप्न देख रही हूँ। और तीसरा अवस्था है गहरी नींद की अवस्था, या आप उसी को सुषुप्ति अवस्था कह सकते हो, जो हमें गहन समाधि में मिलता है, गहन ध्यान में मिलता है। ठीक है, ये हमारी 3 ही अवस्थाएं होती हैं, ओके। लेकिन ध्यान करते करते हम चौथी अवस्था, जो तुरिया अवस्था है, उसको भी प्राप्त कर सकते हैं। तो अभी यहाँ पे बताया है कि अगर आप ध्यान लगाते हुए कहाँ तक पहुंचे हो, तब कहाँ जाओगे, उसका क्या परिणाम होगा, वो बताया कि उसका क्या फल मिलेगा। अब ये जो जीवात्मा है ना, वो 3 गति को प्राप्त करता है। जैसे अगर आप जागृत अवस्था में आपकी मृत्यु होती है, जागृत अवस्था मतलब आपने इतना कुछ अभ्यास नहीं किया है ओमकार का या मेडिटेशन का। दूसरा स्टेट है कि आपने थोड़ा किया है, सुषुप्ति अवस्था थोड़ा ज्यादा किया है, और तुरीय अवस्था मतलब आप तो समाधि में ही मर्ज हो गए हैं। लेकिन जब आप मरते हो, जब आपका ये जो शरीर है, जब अपना ये शरीर अपने प्राण छोड़ देता है, ओके, कौन से लेवल पे वो छोड़ता है और कहाँ जाएंगे वो बताया है कि जीवात्मा जब शरीर त्यागती है तो उसकी 3 गति होती है। गति होना मतलब वो 3 तरीके से 3 जगह जाता है वो, ओके। तो पहला है उत्तरायण, दूसरा है दक्षिणायन, तीसरा है रिकार्नेशन मतलब पुनर्जन्म। जब ये जीवात्मा जो है, जीवात्मा मतलब आत्मा, एक इंडिविजुअल सोल, ओके, जब जीवात्मा मरती है, जब अपना ये शरीर छोड़ती है, तो अगर वो उत्तरायण से गई, या उत्तरायण का ही दूसरा नाम है देवयान, अगर जीवात्मा शरीर छोड़ने के बाद उत्तरायण से गई या देवयान से गई, तो उसको लिबरेशन मिल जाता है, मोक्ष मिल जाता है, फिर से उसका पुनर्जन्म नहीं होता है। अब दूसरी जो गति है वो है कि अगर आपका शरीर जो है, या आत्मा का, या जो जीवात्मा है, वो अपना शरीर छोड़ते हुए दक्षिणायन से गई, दक्षिणायन को है ना पितृयान भी कहा है, पितृयान से गई या दक्षिणायन से गई, तब वो स्वर्गलोक में जाएगी, उसे स्वर्गलोक मिलेगा। और तब तक स्वर्गलोक मिलेगा जब तक कि उसके पुण्य कर्म हैं,
जैसे ही पुण्य कर्म खत्म हो जाएंगे वो फिर से वापस संसार में फिर से पुनर्जन्म हो जाएगा उनका। और जो तीसरी गति होती है जीवात्मा की, वो होता है रीबर्थ का। ये शरीर छोड़ने के बाद जीवात्मा जो है उसको दूसरा शरीर मिलता है, दूसरी योनि मिलती है, दूसरा शरीर मिलता है, फिर वो शरीर नष्ट हो जाता है या उसको छोड़ता है, तब उसे अगला शरीर मिलेगा, वो छोड़ेगा तो अगला, और ये साइकिल चलता ही रहता है। जैसे जैसे वो कर्म करता रहेगा वैसे उसको उस प्रकार की योनि मिलेगी। योनि मतलब क्या? मनुष्य की योनि है ना, या फिर आपके किसी एनिमल के इसमें जाना, जानवरों में उनकी एक अलग योनि होती है ना, कौन सा स्पीसीज में आप जाओगे, तो वो आपके कर्मों के ऊपर रहेगा। जो तीसरी गति होगी वो क्या होगा कि एक शरीर से दूसरे शरीर में हम ट्रांसफर होते जाएंगे। तो यही है मेडिटेशन का रिजल्ट। हम जब मेडिटेशन करेंगे तब हम कौन से लेवल पे हैं उसके अनुसार हमें गति मिलेगी। यहाँ तक क्लियर है क्या सबको? क्लियर है तो बताइए। और आपके नोटबुक में है ना, ये जीवात्मा हैज 3 वेज, ये वाला पॉइंट लिख लीजिए, क्योंकि इसके बाद अगले वीक में मैं इसके बाद से ही सिखाना चालू करूंगी षडांग योग। ओके, अभी 10 मिनट क्वेश्चन आंसर करते हैं हम लोग। षडांग योग आपके अगली क्लास में रहेगा, तो अभी के लिए आप यहाँ पे लिख लीजिए जीवात्मा हैज 3 वेज, क्योंकि मैं भूल जाऊंगी कहाँ तक पढ़ा है, तो आप मुझे याद दिला देना। चलो यहाँ पे मैं स्टॉप करती हूँ। किसी को कुछ क्वेश्चन आंसर है तो पूछे। योगेन चित्तस्य पदेन वाचाम् मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सावकाश डोळे उघडा, स्वस्थ बसा। आपला विषय आहे पातंजल योग सूत्र प्रथम पाद द्वितीय पाद। काल आपण पातंजल योग सूत्राबद्दल जनरल माहिती घेतलेली होती। पातंजल सूत्रात एकूण किती सूत्र आहेत, किती प्रकरण आहेत, त्या प्रकरणांची नावं काय आहेत, ही माहिती आपण प्राप्त करून घेतली होती। तसंच त्यानंतर आपण प्रथम पाद, पहिलं प्रकरण जे आहे समाधीपाद, त्यामधले काही सूत्र आपण विचारात घेतली होती। पहिलं सूत्र होतं अथ योगानुशासनम, म्हणजे आता योगशास्त्राचं आचरण कसं करायचं याचं मी तुम्हाला विवरण करणार आहे, असं पतंजलीने म्हटले। त्यानंतर दुसरं सूत्र होतं योगाची व्याख्या सांगणारं,
काय सूत्र होतं ते? योगः चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे मनातील भावभावना विचार याच्यावरती नियंत्रण, थोडक्यात मनावरती नियंत्रण. निरोध, विरोध नाही. मनाला नियंत्रणात ठेवणं, चांगल्या गोष्टी करू देणं, चुकीच्या गोष्टीपासून परावृत्त करणं, याला नियंत्रण किंवा निरोध म्हणतात. तिसरं सूत्र होतं, या मनावर नियंत्रण केल्यानंतर काय प्राप्त होतं? तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. म्हणजे ज्या वेळेला आपण आपल्या मनाचं नियंत्रण करतो त्यावेळेला आपण आपल्या मूळ स्वरूपात, आनंदी स्वरूपात, सुखी स्वरूपात जातो. आणि चौथं सूत्र होतं, जर आपण आपल्या मनावर नियंत्रण नाही ठेवलं तर काय होतं? त्यात सांगितलं होतं की वृत्ती जसं तुम्हाला करायला भाग पाडतील तसं तुम्ही वागता. आता ह्या वृत्ती कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. चौथ्या सूत्रात पतंजलीने सांगितलं वृत्ती सारूप्यम इतरत्र. म्हणजे वृत्ती, मनाच्या भाव भावना विचार, मनात जे विचार येतात त्याच्यावरती जर नियंत्रण केलं नाही तर त्या विचारानुसार आपण वागत असतो. म्हणजे कधी चांगलं वागतो, कधी चुकीचं वागतो. चांगल्या वागण्याचे चांगले परिणाम मिळतात, चुकीच्या वागण्याचे चुकीचे परिणाम मिळतात. या संदर्भात आपण ही 4 सूत्र विचारात घेतली होती. आता काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पतंजलीचं प्रत्येक सूत्र मागील सूत्राशी संबंधित आहे, रिलेटेड आहे. म्हणजे जे सूत्र पुढं आहे त्या सूत्राचा संदर्भ त्याच्या अगोदरच्या मागच्या सूत्राशी येतो. आता काल आपण शेवटचं सूत्र पाहिलं होतं, वृत्ती सारूप्यम इतरत्र. म्हणजे आपल्या ज्या वृत्ती आहेत, मनातील भावभावना, कल, विचार, हे जसं आपल्याला वागवतील तसं आपण वागतो. मग आता इथे त्यांनी सांगितलंय वृत्ती सारूप्यम इतरत्र. मग ह्या वृत्ती म्हणजे नेमकं काय? वृत्ती कोणत्या आहेत, किती आहेत, कशा आहेत, ते त्यांनी अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. सूत्र म्हणजे काय? कुठलीही गोष्ट थोडक्यात परंतु पूर्ण अर्थासहित सांगतात. अर्थबोध पूर्ण व्हायला पाहिजे. मग आता त्यांनी चौथ्या सूत्रात सांगितलंय वृत्ती सारूप्यम इतरत्र. आणि पुढच्या सूत्रात सांगितलंय वृत्तयः पंचतय्याः क्लिष्टा क्लिष्टाः. म्हणजे या वृत्ती कोणत्या आहेत, किती आहेत आणि कशा आहेत. वृत्तयः म्हणजे वृत्तीचं अनेक वचन. वृत्तयः पंचतय्याः. पंच म्हणजे आपल्याला माहिती आहे 5 प्रकारच्या. पंचतय्या म्हणजे 5 प्रकारच्या. आणि कशा आहेत? क्लिष्टा क्लिष्टाः. क्लिष्ट आणि अक्लिष्ट. क्लिष्ट म्हणजे काय? गुंतागुंतीच्या, त्रास देणाऱ्या. अक्लिष्ट म्हणजे काय? सरळ, सोप्या, त्रास न देणाऱ्या. म्हणजे पतंजलीने या सूत्रात एवढंच सांगितलंय की ह्या वृत्ती, मनाच्या वृत्ती, भावभावना, मनाचा कल, ह्याचे प्रमुख 5 प्रकार आहेत. आणि ते 5 प्रकार कसे आहेत? क्लिष्ट आणि अक्लिष्ट. गुंतागुंतीचे. या वृत्तींच्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे आपल्या जीवनात गुंतागुंत, क्लिष्टता, कठीणपणा, दुःख हे निर्माण होत असतं. आणि अक्लिष्ट म्हणजे काय? गुंतागुंतीचे नाही, सरळ. ह्या वृत्ती जर नियंत्रणात ठेवला तर त्या अक्लिष्ट म्हणजे त्रास न देणाऱ्या, आपलं जीवन सुरळीत करणाऱ्या असतात. म्हणजे थोडक्यात पतंजलीने या सूत्रात सांगितलेले वृत्तींचे प्रकार 5 आहेत आणि ते कधी कधी त्रास देणारे असतात आणि कधी कधी त्रास न देणारे असतात. क्लिष्ट म्हणजे त्रासदायक, अक्लिष्ट म्हणजे त्रास न देणारे. आता पुढच्या सूत्रात पतंजली काय म्हणतात? पतंजलीने या सूत्रामध्ये आपल्याला 5 वृत्ती सांगितल्या होत्या. तर पुढच्या सूत्रात पतंजली ह्या 5 वृत्तींची नावं सांगत आहेत. सगळं पतंजलीने शिस्तबद्ध, व्यवस्थित असा हा ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रंथ म्हणजे अगदी छोटा ग्रंथ आहे, परंतु त्याला दर्शनाचं महत्व प्राप्त झालं. आज संपूर्ण जगात
त्याचा स्वीकार केला जाते, त्याच्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर पुढच्या सूत्रात पतंजली सांगितले की प्रत्यक्ष अनुमान आगमाहा प्रमाणानी, म्हणजे पतंजलीने ज्या 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्यांची नावं सांगितलेली आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतयः, 5 वृत्तींची त्यांनी नावं सांगितलेली आहेत. कोणकोणती आहेत ती? पहिली प्रमाण वृत्ती, दुसरी विपर्यय, तिसरी विकल्प, चौथी निद्रा आणि 5वी वृत्ती आहे स्मृती. आता ह्या 5 वृत्तींची नावं आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारला जातो. पतंजलींनी या सूत्रामध्ये फक्त वृत्तींची नावं सांगितलेली आहेत आणि पुढच्या सूत्रामध्ये प्रत्येक वृत्ती कशी आहे याचं विश्लेषण केलेलं आहे. मग या सूत्रात काय सांगितलेलं आहे? प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतयः, म्हणजे ज्या 5 वृत्ती आहेत, क्लिष्ट आणि अक्लिष्ट आहेत, हे जे त्यांनी मागच्या सूत्रात सांगितलं होतं त्या सूत्राच्या अनुषंगाने त्यांनी या सूत्रात 5 वृत्तींची नावं सांगितलेली. नावं लक्षात घ्या, पाठात लिहून घ्या. प्रमाण वृत्ती, विपर्यय वृत्ती, विकल्प वृत्ती, निद्रा वृत्ती आणि स्मृती वृत्ती. स्मृती म्हणजे पतंजलींनी त्यांच्या पहिल्या पादात, समाधी पादात जी 5 वृत्ती सांगितलेली आहेत त्या वृत्तींची नावं अनुक्रमे प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. आता यांनी या सूत्रात आपल्याला वृत्तींची नावं सांगितलीत आणि पुढच्या सूत्रापासून प्रमाण वृत्ती म्हणजे काय, विपर्यय वृत्ती म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय, निद्रा म्हणजे काय, स्मृती म्हणजे काय याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. नेमकी ती वृत्ती म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितलेले. पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, हे सगळं सूत्रबद्ध आहे. सूत्र म्हणजे कमीत कमी शब्दात परिपूर्ण वर्णन. पूर्वीच्या काळी जे शिक्षण दिलं जात होतं ते गुरु शिष्य परंपरेनुसार दिलं जात होतं. पूर्वीच्या काळी टायपिंग किंवा हे प्रिंटिंगची कला अवगत नव्हती. त्यामुळे गुरुकडून शिष्य जे ऐकायचा ते पाठ करायचा आणि तसंच तो पुढे आपल्या शिष्यांना द्यायचा. आणि हे पाठ करणं सोपं जावं म्हणून हे जे सूत्र किंवा श्लोक आहेत ते कमीत कमी शब्दात त्यांचं वर्णन केलेलं आहे आणि पूर्ण अर्थ त्यामध्ये सांगितलेला आहे. आता हे सूत्र आपण पाहिले ना, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतयः, 5 वृत्तींची नावं आहेत. पण त्यांनी फक्त नुसती नावं सांगितली. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. आता आपण काल पाहिलेले मनाचा कल, मनाच्या भावना, मनातील विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, परंतु पतंजलींनी त्यांना 5 गोष्टीमध्ये, 5 प्रकारामध्ये बद्ध केलेले. आता त्यांनी प्रमाण वृत्ती म्हणजे काय हे सांगितले. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठलीही गोष्ट एखाद्याने आपल्याला सांगितली, तो माणूस ओळखीचा नसला, विश्वसनीय नसला, तर आपण म्हणतो याला पुरावा काय, याला प्रमाण काय. तर ही जी प्रमाण वृत्ती आहे ती प्रमाण वृत्ती प्रत्यक्ष पाहून तयार झालेली असते. कुठलीही गोष्ट एखाद्याने अनोळखी माणसाने आपल्याला सांगितलं, आपण पटकन विश्वास ठेवत नाही, त्याच्यावर थोडासा विचार करतो किंवा त्याला पुरावा मागतो. तसं ही प्रमाण वृत्ती म्हणजे काय आहे, एक प्रकारचा पुरावा आहे. आता ह्या प्रमाण वृत्तीचे सुद्धा 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे पतंजलींनी ज्या 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत त्या 5 वृत्तीमधील पहिली वृत्ती ही प्रमाण वृत्ती आणि ह्या प्रमाण वृत्तीचे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत.
कोणते प्रकार त्यांनी सांगितले? प्रत्यक्ष, अनुमान, आगमाहा, प्रमाणानी. आता हे प्रमाण वृत्तीचे 3 प्रकार झाले. एकूण 5 वृत्ती आहेत. त्यापैकी प्रमाण वृत्ती जी आहे त्याचे 3 प्रकार सांगितले आणि ते कोणते आहेत? प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. प्रत्यक्षाचा अर्थ काय? प्रति अक्ष. प्रति म्हणजे समोर, अक्ष म्हणजे डोळा. आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं ते आपण खरं मानतो. म्हणजे पहिली जी वृत्ती आहे प्रमाण वृत्ती, ती 3 प्रकारे तयार होते आणि त्यातला पहिला प्रकार म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने पाहून. प्रत्यक्ष म्हणजे कुठलीही गोष्ट आपण समक्ष डोळ्यांनी पाहिली तर आपला त्याच्यावरती विश्वास बसतो. म्हणजे प्रमाण वृत्तीतला पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष. दुसरा प्रकार काय आहे? अनुमान. अनुमान म्हणजे अंदाज. एखादी गोष्ट आपल्या समोर नसते, परंतु त्या गोष्टीच्या अनुषंगाने दुसरी तिसरी गोष्ट आपल्या समोर असते आणि त्या गोष्टीवरून अंदाज बांधून आपण ते खरं मानतो. उदाहरण द्यायचं झाल्यानंतर आपण समजा एका ठिकाणी धूर निघतोय, तर आपण काय म्हणणार? आग तर आपल्याला दिसत नाही, ज्वाळा दिसत नाहीत, पण धूर दिसतोय. मग आपण काय म्हणणार? ज्या अर्थी तिथे धूर निघतोय त्या अर्थी अग्नी असायला पाहिजे. आता असेल किंवा नंतर निर्माण होईल किंवा पूर्वी होऊन गेला असेल. म्हणजे हे जे अनुमान आहे, हा जो अंदाज आहे, त्याला पतंजलींनी प्रमाण वृत्तीमधील दुसरी वृत्ती अनुमान, पहिलं त्यांनी प्रत्यक्ष सांगितलंय, दुसरं अनुमान. अनुमान वृत्ती म्हणजे जी गोष्ट समोर नाहीये परंतु तिच्या अनुषंगाने इतर काही गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे आपल्याला हे स्पष्ट होते की याचा पुरावा आहे आपल्याकडे. आता पतंजलींनी प्रमाण वृत्तीचा तिसरा प्रकार सांगितलेला आहे. काय सांगितलेले? आगमाहा. आगम म्हणजे काय? आपल्या समोर काही नसतं, त्याच्या अनुषंगाने दुसरी गोष्ट नसते, परंतु आपल्या जवळच्या, आपल्या विश्वासातल्या, आपल्या जवळच्या लोकांनी जे काय सांगितलं ते आपण पटकन विश्वास ठेवू. म्हणजे एखाद्याने आपल्याला जर सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी दंगल झालेली आहे, तिथे जाऊ नका, तो जर आपल्या विश्वासातला असेल तर आपण तिथे जाणं टाळतो. म्हणजे आगम, जवळच्या व्यक्तीने जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आगम. पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी किंवा काही गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, अमुक करा, अमुक करू नका, आपण ते पाळतो का? तर आपल्याला जरी अनुभव आलेला नसला तरी आपल्या अगोदरच्या लोकांना त्याचा अनुभव आलेला असतो, त्या अनुभवाचे बोल आपण ऐकलेले असतात, त्यांच्यावर आपला विश्वास असतो आणि त्या अनुषंगाने आपण त्यांचं ते काय म्हणणं किंवा काय असेल ते स्वीकारतो. म्हणजे थोडक्यात मनाच्या वृत्ती ह्या 5 प्रकारच्या आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. आणि त्यातली प्रमाण वृत्ती ही 3 प्रकारची. ती कशी तयार होते? प्रत्यक्ष, डोळ्यासमोर एखादी गोष्ट पाहून. नंतर अनुमान, डोळ्यासमोर एखादी गोष्ट जरी नसली तरी तिच्या अनुषंगाने इतर काही गोष्टी असतील, त्या गोष्टीवरून अंदाज बांधतात आणि त्यानुसार ही प्रमाण वृत्ती तयार होते, तिला अनुमान प्रमाण म्हणतात. आणि शेवटी सांगितले आगमः, आपले हितचिंतक, जवळचे, विश्वासू लोक यांनी एखादी गोष्ट सांगितली जी आपल्याला पूर्वी माहित नाही, जिचा आपल्याला अनुभव नाही, परंतु त्यांनी सांगितलं किंवा हे असं असं पाहिजे, तर आपण लगेच स्वीकारतो, त्याला म्हणतात आगमवृत्ती. अशा प्रकारे पतंजलींनी प्रमाण वृत्तीचे 3 प्रकार सांगितले. मधून मधून आपण चर्चा करू म्हणजे आपल्याला हे क्लिष्ट विषय वाटणार नाही. आपल्यापैकी कुणी सांगायचं वृत्तींचे प्रकार किती आहेत? 5 प्रकार आहेत. हा, आता दुसऱ्यांनी सांगा कोणकोणते आहेत ते सांगा. थोडस आपलं हे चर्चा झाली ना मग चांगलं लक्षात येईल, कारण विषय सांगू का अवघड आहे. हो सांगा, सांगा ना. प्रमाण, प्रमाण, विकल्प, निद्रा, स्मृती. स्मृतय. हा, स्मृतया नाही, स्मृती म्हणायची. आता ते व्याकरणाचा भाग आहे. स्मृतया हा आहे हे जे अनेक 5 वृत्ती मिळून जे अनेक वचन तयार झालेले,
संस्कृतमध्ये त्याला वृत्तयः असं म्हटलेलं आहे. पण वृत्ती 5 प्रकारच्या आहेत: प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. आता ह्या 5 वृत्ती पतंजलीने सांगितल्यात. त्यातली जी प्रमाण वृत्ती आहे त्या प्रमाण वृत्तीचे किती प्रकार सांगितलेत? 3 प्रकार. प्रकार कोणते? प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. प्रत्यक्ष म्हणजे काय? प्रत्यक्ष म्हणजे डोळ्याने पाहिलेलं स्वतः. नंतर काय? नंतर कोणती? अनुमान. अनुमान म्हणजे काय? अनुमान म्हणजे एखादी गोष्ट अनुमानाने स्वीकार करणे, त्याचा अंदाज बांधणे एखाद्या गोष्टीविषयी. अंदाज बांधून. आणि तिसरी? आगम. आगम याला अच्छा. म्हणजे आपतेष्टांनी सांगितल्यावर आपण ती स्वीकार करतो त्याला. ज्यांच्यावर आपला विश्वास आहे अशा लोकांनी एखादी गोष्ट सांगितली जी आपण पूर्वी जीवनात अनुभवलेली नाही, परंतु तो सांगतोय म्हणून ऐकायचं. अच्छा. आपण पाहतो ना आपल्या वडीलधाऱ्याने काय सांगितलं म्हणजे असं कर, आपल्याला ते माहित नसतं काय त्याचे परिणाम होते, पण ते सांगतात आपण विश्वास ठेवून करतो, याला म्हणतात आगम. हे पतंजलीने ज्या 5 वृत्ती सांगितल्या त्यातल्या पहिल्या प्रमाण वृत्तीचे 3 प्रकार आहेत. आता पतंजली दुसरी वृत्ती सांगतात. कुठली? विपर्यय. आपण पाहिलं प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती या अनुक्रमाने 5 वृत्ती आहेत. त्यातली प्रमाण वृत्ती पाहिली आपण. आता याच्यानंतर जी आहे विपर्यय. विपर्यय म्हणजे काय? चुकीची गोष्ट. विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठम. आता ही जी विपर्यय वृत्ती आहे ती कशी आहे ते पतंजली सांगतात. आपल्या मनाच्या वृत्ती ह्या 5 प्रकारच्या आहेत त्याने सांगितले, आणि ह्या 5ही वृत्तींची नावं आपल्याला माहित झालेली आहेत. आपल्या मनाच्या वृत्ती ह्या कधी एखादी वस्तू प्रत्यक्ष पाहून निर्माण होतात, तर कधी कधी चुकीच्या माहितीच्या आधारे केवळ ऐकीव माहितीद्वारेच निर्माण होतात. तसेच त्या कधी एखाद्या गोष्टीवर आपल्या सोयीनुसार कल्पना तयार करून होतात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यातली जी विपर्यय गोष्ट आहे ती कशी होते? ही विपर्यय ही मनाची वृत्ती चुकीच्या गोष्टीवर आधारित असते, किंबहुना चुकीच्या माहितीवर आधारित अथवा खोट्या ज्ञानावर आधारित जी चित्ताची वृत्ती असते, मनाची प्रवृत्ती असते, तिला विपर्यय वृत्ती म्हणतात. आता हे थोडं समजायला अवघड आहे, मी आपल्याला सोपं करून सांगतो. विपर्यय वृत्ती, पतंजलीने जे वृत्तीचे 5 प्रकार सांगितले त्यातली दुसरी वृत्ती विपर्यय. विपर्यय म्हणजे या शब्दाचा अर्थ चुकीची माहिती, खोटं ज्ञान. आता आपल्या जीवनात अनेक अशा गोष्टी आहेत की इतरांनी काहीतरी आपल्याला माहिती दिली असते, कधी कधी आपण त्यावर विश्वास ठेवून वागतो. ती जर चुकीची असेल तर आपल्याला त्रास होतो, ती जर बरोबर असेल तर आपल्याला त्रास होत नाही. म्हणजे विपर्यय वृत्ती म्हणजे काय? की एखाद्या चुकीच्या गोष्टीवर आधारित आपण जे कार्य करतो त्या कार्यामुळे आपल्याला जो त्रास होतो तो ह्या विपर्यय वृत्तीमुळे. उदाहरण द्यायचं झाल्यानंतर, संध्याकाळची वेळ आहे, अंधार पडलेला आहे, आपण अनोळख्या ठिकाणी आहोत आणि आपला पाय अचानक अंधारामध्ये कुठल्या तरी एका दोरीवर पडतो. जाड दोरी असते, आपल्याला भास होतो साप आहे. मग आपण शरीराची हालचाल चालू होते लगेच. आपल्या जर हिंमत असेल तर आपण त्या सापाला मारायचा प्रयत्न करतो, आणि जर नसेल तर आपण तिथून पळून जातो. त्याला फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतात. म्हणजे चुकीचं ज्ञान काय आहे? आपल्या पायाखाली दोरी आहे, पण आपल्याला भास काय झाला? साप आहे. साप आहे असा भास झाल्यामुळे आपण तिथून पळून जायचा प्रयत्न करतो किंवा प्रतिकार करायचा प्रयत्न. म्हणजे प्रत्यक्ष तिथे दोरी आहे, परंतु आपल्याला भास झाला, आपल्याला चुकीचं नॉलेज मिळालं, चुकीचं ज्ञान मिळालं की साप आहे. आणि असं समजल्यानंतर आपल्या मनात एक तर भीती निर्माण होते किंवा प्रतिकार करायची वृत्ती निर्माण होते.
म्हणजे विपर्य वृत्ती म्हणजे एखाद्या चुकीच्या गोष्टीवर आधारित आपल्या मनाच्या संवेदना किंवा मनातील भावना आणि त्यानुसार आपली वर्तन. विपर्य थोडक्यात चुकीची माहिती, चुकीचं नॉलेज, त्याच्यावर आधारित जे आपण कार्य करतो, जे आपल्या मनातील भावभावना तयार होतात, त्याला विपर्य वृत्ती असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं आपल्या? विपर्य वृत्ती म्हणजे चुकीच्या गोष्टीवर आधारित निर्माण झालेली मनाची प्रवृत्ती, मनातील भावना, मनातील विचार, आणि ते चुकीचे असल्यामुळे कधी कधी आपल्याला त्रास निर्माण होतो. याच्यावरती आपण कधी त्रास निर्माण होतो आणि कधी त्रास निर्माण होत नाही याच्याविषयी सुद्धा पुढे पहा. म्हणजे आपण पतंजलींच्या 2 वृत्ती पाहिलेल्या आहेत. पहिली प्रमाण वृत्ती, त्या प्रमाण वृत्तीचे 3 प्रकार, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. दुसरी विपर्य वृत्ती, विपर्य म्हणजे चुकीच्या माहितीवर, खोट्या समजावर आधारित निर्माण झालेले मनातील विचार. आता पतंजली पुढच्या सूत्रात आणखीन एका वृत्तीची माहिती देतात. कोणती वृत्ती आहे ती? विकल्प वृत्ती. आपण क्रमाने पाहिले, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. प्रमाण म्हणजे आपण समजून घेतलं, विपर्यय हे सुद्धा आपल्याला समजलं. आता विकल्प वृत्ती. आता विकल्प वृत्ती म्हणजे काय? विकल्प वृत्ती म्हणजे केवळ शब्दाच्या अर्थामधून निर्माण झालेले ज्ञान अथवा वस्तू जी प्रत्यक्षात अस्तित्वात नसते, परंतु त्यावर आधारित आपण जे कार्य करतो त्याला विकल्प वृत्ती असं म्हणतात. आता हे समजायला थोडंसं अवघड आहे, परंतु आपण व्यवस्थित उदाहरणाद्वारे त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत. केवळ शब्द असतात तिथे आणि शब्दाच्या अर्थावरून आपण त्याप्रमाणे कृती करायला जातो. आता एखादा जाणता वैद्य आहे, त्याच्याकडे विविध प्रकारच्या आजारावरती उपाय असतात, परंतु एखाद्याने सांगितलंय की तुझा अमुक अमुक त्रास आहे, तो जर त्रास तुला दूर करायचा असेल तर तुला सश्याची शिंग उगाळून त्याचा जो लेप आहे तो त्या ठिकाणी लावावा लागेल. आता हे शब्द ठीक आहे, परंतु सश्याची शिंग ही गोष्ट अस्तित्वात आहे का? हे अस्तित्वातच नाही, आणि त्याच्या आधारित तुम्ही जर काही करायला गेला तर ते शक्यच होणार नाही. म्हणजे विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठम आणि शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प. हा शब्द केवळ शब्दावरती आधारित, प्रत्यक्ष ती गोष्ट नसते पण शब्द असतात तिथं, आणि शब्दावरती आधारित आपण जर एखादी कृती करायला गेलो तर ती अशक्य होऊन बसते. दुसरं एक उदाहरण आपल्याला सांगतो म्हणजे आणखीन आपल्याला लक्षात येईल. 1962 साली पुण्याजवळ पानशेत नावाचं धरण होतं, ते धरण फुटलं. त्या धरणामध्ये भरपूर पाणी होतं, ऐन पावसाळ्यात ते धरण फुटलं होतं. आणि ते धरण फुटल्यामुळे ते धरण पुण्याच्या वरच्या बाजूला होतं, पश्चिमेला होतं, आणि नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत होती, मुठा नदी. ते धरण फुटल्यामुळे काय झालं, धरणातलं सगळं जे पाणी आहे ते पाणी सगळं पुण्यामध्ये आलं आणि पुण्यातील नदीकाठचे बऱ्याचशा वस्त्या, इवन आपल्याला शनिवारवाडा माहित असेल, तो पण बुडाला होता. म्हणजे एवढं पाणी होतं, आणि त्या पाण्यामुळे संपूर्ण पुणे शहरातला नदीकाठचा भाग सगळा वाहून गेला. आता हे ठीक आहे, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा अशी अफवा उठली की पानशेत धरण फुटलं. आता वास्तविक जर आपण व्यवस्थित विचार केला तर एकदा धरण फुटल्यानंतर त्यातील पाणी सगळं वाहून गेल्यानंतर पुन्हा त्यात पाणी इतक्या लवकर येणार कुठून? आणि त्यामुळे काही त्रास होणारच नाही. एकदा वाहून गेलं सगळं वाहून. परंतु कुणीतरी अफवा सोडली, पानशेत धरण फुटलं. पुन्हा लोक सैरावैरा पळायला लागले, इकडे तिकडे पळायला लागले, आणि जे चोर भामटे होते त्यांनी त्या ज्यांची घरं वाहून गेली होती त्या घरातील सामानावर डल्ला मारला. म्हणजे पाणी सगळं निघून गेलेलं आहे,
धरण एकदा फुटून गेलेले, पण तरी सुद्धा अफवा आली की असं असं झालंय, सगळे लोक पळत सुटले. म्हणजे ह्या ज्या शब्दावरती विश्वास, परंतु त्या शब्दानुसार एकदा घडून गेलेले परत घडायची शक्यता नाही. दुसरा दिवस आहे, प्रचंड मोठं धरण आहे, एवढं पाणी येऊच शकत नाही, पण लोक हा विचार न करता, म्हणजे आपल्या वृत्तीवरती नियंत्रण न ठेवता एखाद्या शब्दावरती विश्वास ठेवतात आणि त्यानुसार मग ह्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे अनेकांचं नुकसान होतं. म्हणजे थोडक्यात शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्यो विकल्प हा, म्हणजे केवळ शब्दावरती विश्वास ठेवून आपण वागलो, त्याची पडताळणी केली नाही, शहानिशा केली नाही, खरे खोटेपणा जाणून घेतला नाही, तर त्यापासून दुःख निर्माण होतं. आता याचा आपण अर्थ पाहू. शब्द म्हणजे आपण जे बोलतो ते, ज्ञान अनुपाती केवळ शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा. वस्तू शून्य प्रत्यक्षात नसतं, ते केवळ शब्दांचा भास असतो. विकल्प हा म्हणजे विकल्प वृत्ती जी आहे, पतंजलीने जे 5 वृत्ती सांगितल्या जातात, प्रमाण, विपर्य, विकल्प, ही तिसरी वृत्ती. आणि ही तिसरी विकल्प वृत्ती कशावर आधारित आहे? केवळ शब्दावरती. शब्द काही असू शकतात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सशाचे शिंग हे शब्द असू शकतात, पण प्रत्यक्षात अस्तित्वात राहत नाही ते. त्याचप्रमाणे ही जी विकल्प वृत्ती आहे ती केवळ शब्दावरती आधारित असते, त्याला वस्तुस्थितीचा कोणताही आधार नसतो. आणि याच्यामुळे मनात ज्या भावना निर्माण होतात आणि त्यामुळे मानवी जीवनात दुःख निर्माण होतात. आपण प्रत्येक वृत्ती अगदी थोडक्यात पाहत आहोत. नंतर पतंजलींनी चौथी वृत्ती सांगितली. कोणती सांगितली त्यांनी? अभाव प्रत्ययालंबना वृत्तीर निद्रा. निद्रा वृत्ती पहिली प्रमाण, तिचे 3 प्रकार, प्रत्यक्ष, अनुमान, आगम. नंतर विपर्यय वृत्ती जी खोट्या ज्ञानावर आधारित असते. नंतर विकल्प वृत्ती, ती केवळ शब्दावर आधारित असते. आणि चौथी वृत्ती जी सांगितली त्यांनी, निद्रा वृत्ती. आता निद्रा म्हणजे आपल्याला माहिती आहे झोप, परंतु इथे त्याचा थोडासा वेगळा अर्थ आहे. वृत्तीचं वर्णन काय केलं पतंजलींनी? अभाव प्रत्यय आलंबन वृत्तीर निद्रा. अभाव म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव असणे, ती वस्तू नसणे. प्रत्यय म्हणजे सारखे तेच आठवणं. आलंबन म्हणजे त्याच्या मागे जाणं. एखाद्या गोष्टीचा आपल्याकडे अभाव आहे, तुटवडा आहे, जी गोष्ट आपल्याकडे नाही, त्याच गोष्टीचं सतत स्मरण करायचं आणि दुःखी व्हायचं. अभाव प्रत्यय म्हणजे जे नाही ते. आलंबन म्हणजे सारखा त्याचा विचार करणं. आलंबन म्हणजे सारखं समोर आणणं, ते सारखा त्याच्यावर विचार करणं. ही जी वृत्ती आहे तिला निद्रा वृत्ती पतंजलीने. आता प्रत्येक वृत्तीचं आपण उदाहरण घेत आहोत, त्याद्वारे आपल्याला त्या वृत्तीची पूर्ण कल्पना येईल. आता अभाव प्रत्यालंबना वृत्तीर निद्रा. आता एक साधं उदाहरण घ्यायचं म्हटल्यानंतर आपल्या समोर एक पाण्याचा ग्लास आहे, परंतु तो अर्धा भरलेला आहे. आपल्याला तहान लागलेली आहे, पण आपल्या समोर अर्धाच ग्लास पाणी आहे. मग अशा वेळेला जी शहाणी लोक असतात, समंजस लोक, ते काय करतात? ठीक आहे, आपल्याला तहान लागलेली, जास्त पाणी उपलब्ध नाही, आहे त्या पाण्यात आपण तहान भागवून घेऊ, आहे ते स्वीकारायचे. परंतु काही लोकांची वृत्ती असते, मला तर फार तहान लागलेली आहे, मला पूर्ण ग्लासच भरलेला पाहिजे होता, हा ग्लास अर्धा आहे, मी काही पिणार नाही. अशा वृत्तीचे लोक असतात काही. म्हणजे अभाव जे नाही त्याचाच विचार करायचा. वास्तविक जे आहे त्याचा विचार जर केला आणि त्याचा जर आपण उपभोग घेतला तर आपण काही प्रमाणात आनंदी होऊ शकतो, सुखी होऊ शकतो. परंतु आपण जर टोकाची भूमिका घेतली, नाही नाही मला पूर्णच पाहिजे होतं, मला हे चालणार नाही, असतात अशा वृत्तीचे लोक, त्यांच्या जीवनात दुःख निर्माण होतं. म्हणजे अभाव प्रत्यय आलंबन, जे नाही त्याचाच विचार करायचा आणि विनाकारण दुःखी व्हायचं. आणखीन एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजा आपल्यापैकी एखाद्या व्यक्तीकडे 1 लाख रुपये आहेत.
1,00,000 त्याच्याकडे एक्स्ट्रा आहे, ते 1,00,000 तो काही करू शकतो. परंतु शेजारच्या किंवा त्याच्या मित्राकडे 10,00,000 आहेत. मग हा काय म्हणतो की त्याच्याकडे 10,00,000 आहेत, मला पण 10,00,000 पाहिजे होते. आणि तो दुःखी होतो. का? तर माझ्याकडे त्याच्यापेक्षा 9,00,000 कमी आहेत, माझ्याकडे 1च लाख आहेत आणि त्याच्याकडे 10,00,000 आहेत. म्हणजे तो माझ्यापेक्षा सुखी आहे. परंतु त्याने असा विचार केला पाहिजे, ठीक आहे त्याच्याकडे 10,00,000 आहे, त्याने ते कसे कमावलं जाऊन, पण माझ्याकडे 1,00,000 आहेत ना, ह्या 1,00,000चा मी उपभोग घेऊ शकेन. आणखीन प्रयत्न करून मी जास्त पैसा कमवू शकेन. परंतु माझ्याकडे 1च लाख आहेत, त्याच्याकडे 10,00,000 आहेत, त्याच्याकडे 9,00,000 जादा आहेत. मग मी आता काय करू? असा जर विचार केला तर माणसात म्हणजे असून सुद्धा दुःख निर्माण होतं. म्हणजे जे आपल्याकडे आहे ते आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार, आपल्या कर्मानुसार मिळालेलं आहे. त्याचा उपयोग घ्यायचा. दुसऱ्याशी तुलना करून त्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे. आणि हा उपभोग घेतल्यानंतर आपोआप आपल्या मनातील विकल्प किंवा इतर जे दुःख ते दूर होत. आपल्याला जे पाहिजे ते आपण अवश्य मिळवलं पाहिजे. आपल्याला आणखीन गरज आहे, आपण आणखीन मिळवू. पण सध्या जे आपल्याकडे आहे त्याचा जर आपण व्यवस्थित उपभोग घेतला तर आपण सुखी होतो. आपलं मन स्थिर होतं, मन शांत होतं, मन प्रसन्न होतं. आणि मन स्थिर, शांत, प्रसन्न झालं की आपल्याला आपल्या अधिकच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपलं शरीर, आपलं मन सहकार्य करतं. पहा, जर आपलं मन शांत असेल तर अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला सुचतात. परंतु आपलं मन जर अशांत असेल तर जे आहे आपल्याकडे ते विसरतो आपण आणि नको त्या गोष्टी करतो आणि त्यामुळे दुःख प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात पतंजलींनी अभाव वृत्तीबद्दल सांगितले की जे नाही त्याचा विचार करायचा आणि दुःखी व्हायचं. वास्तविक जे नाही ते आपण मिळवू शकतो. परंतु जे आपल्याकडे नाही त्याचा सतत विचार करायचा, हे नाही माझ्याकडं, हे नाही माझ्याकडं, हे नाही माझ्याकडं, आणि दुःखी व्हायचं, याला काही अर्थ नाही. म्हणून पतंजलीने सांगितलं ही निद्रा वृत्ती, जे नाही त्याचा विचार करायचा आणि दुःखी व्हायचं. अशा प्रकारे पतंजलींनी चौथी वृत्ती सांगितलेली. नंतर पतंजलींनी 5वी वृत्ती सांगितलेली आहे स्मृती. तिच्या संदर्भात त्यांनी काय सांगितलंय? अनुभूत विषया संप्रमोशः स्मृतीही. काय म्हटलंय? अनुभूत विषया संप्रमोशः स्मृतीही. अनुभूत म्हणजे अनुभवलेले, ज्याचा आपण अनुभव घेतलेला आहे. विषया म्हणजे एखादी गोष्ट, कुठलीही गोष्ट जिचा आपण अनुभव घेतलेला आहे. संप्रमोशः आपल्या मनातून निष्ठू न देणं, कायम त्याच्यावरती विचार करणं. अनुभूत विषय, आपण अनुभवलेला एखादा विषय तोच कायम लक्षात ठेवणं आणि त्याच्या अनुषंगाने जीवनात दुःख निर्माण करणं, याला स्मृतिवृत्ती म्हटलेले आहे. काय त्याने सांगितलंय? अनुभूत विषया संप्रमोशः स्मृतीही. जो एखादा विषय आपण अनुभवलेला आहे, जी एखादी गोष्ट अनुभवलेली आहे, ज्याच्याद्वारे आपल्या पूर्व जीवनात काही त्रास निर्माण झालेले, त्या गोष्टी सतत आठवणं म्हणजे ती स्मृतिवृत्ती. स्मृती म्हणजे स्मरण, आठवणं. आता त्याचंही आपल्याला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. आपल्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये काही चांगले, काही वाईट प्रसंग आलेले असतात. कधी कधी आपला अपमान झालेला असतो, नको त्या गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागल्या असतात. आपली चूक असो नसो, परंतु त्या गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागल्या, अपमान झालेला असतो, दुःख झालेलं असतं. परंतु काही व्यक्ती काय करतात? तेच सारखं आठवतात. यांनी माझा अपमान केला होता, यांनी माझा तिथं अपमान केला होता, काही कारण नव्हतं. म्हणजे हे सारखं आठवायचं आणि दुःखी व्हायचं. म्हणजे अनुभूत विषय, एखादा दुःखद वाईट प्रसंग सारखा आठवायचा आणि आपल्या चित्तातून, मनातून तो सोडायचाच नाही, सारखं त्याचं स्मरण करायचं. त्याला म्हटलेलं आहे स्मृतिवृत्ती. आता प्रत्येकाच्या जीवनात काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी आहेत. परंतु आपल्या मनावर आपलं असं नियंत्रण पाहिजे की चांगल्याच गोष्टी आठवायच्या, वाईट गोष्टी ठीक आहे, झालं गेलं, सोडून दिलं, काही माझी चूक नव्हती, कुणीतरी मुद्दाम केलं, लिव्ह इट, सोडून द्या. पण काही लोक आपल्याला अनुभव, आपल्याला परिचयाचे सुद्धा असतील
की वाईट गोष्टीचं सारखं आठवण स्मरण करून दुःखी होतात. असंच झालं तसंच झालं, आपलं दुःख इतरांच्या समोर सारखं उगाळत असतात. त्यामुळे काय होतं, ती व्यक्ती समाजाला नकोशी होते. काय सारखं रडगाणं चालूच आहे, समाज त्याच्यापासून दूर जातो, समाज त्याला सहकार्य करत नाही. पण त्याच्याऐवजी काय केलं पाहिजे, जे झालं गेलं सो, माझ्याकडून चूक झाली, पुढच्या वेळेला होऊ देणार नाही. माझ्याकडून चूक नसताना मला असं अनुभवलं, ठीक आहे, लिव्ह इट, कोणाची तरी चूक असेल, सोडून द्यायचं. असं जर आपण मनाची वृत्ती ठेवली तर आपल्या जीवनात दुःख कमी होते, आनंदाची निर्मिती होईल. अशा प्रकारे पतंजलींनी 5 वृत्ती सांगितलेले आहेत. पतंजली जे काय सांगतात त्याच्यावरती उपाय सुद्धा सांगतात. आता आपण थोडीशी रिव्हिजन घेऊ. सगळ्यांनी जर म्यूट केलेलं असेल तर ते अनम्यूट करा आणि कुणीही उत्तर द्या. कारण कसं आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, हा विषय थोडासा समजायला अवघड आहे. जर आपली चर्चा व्यवस्थित झाली तर आपल्या भरपूर लक्षात येईल. व्हिडिओ सुद्धा ऑन केलं तर बरं होईल, म्हणजे मला कोण बोलतंय काय ते कळेल. ठीक आहे, आता पतंजलींनी पूर्वीपासून सुरुवात करू. पतंजलींनी ज्या 5 वृत्ती सांगितल्या आहेत त्यांची नावं सांगा. माधुरी मॅडम सांगा आपण. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतय. छान. हा, अजून अर्धा तास. हॅलो. आता ह्या ज्या 5 वृत्ती आहेत त्यातली पहिली वृत्ती कोणती? सुनीता मॅडम. दुसरं कोणी सांगितलं तरी चालेल. प्रमाण. प्रमाण. त्या वृत्तीचे किती प्रकार आहेत? 3. कोणते? प्रत्यक्ष, अनुमान, आगमन. हा, प्रत्यक्ष म्हणजे काय? जे आपण डोळ्यांनी पाहिलं ते. अनुमान म्हणजे काय? जे नसताना आपण त्याविषयी अनुमान लावणे म्हणजे. सॉरी सर, मला येत नाही. जर गोष्टी असल्या तर त्याच्यातून आपण जो अंदाज बांधतो त्याला कुठली वृत्ती म्हटले? अनुमान. अनुमान. आणि प्रमाणातली तिसरी गोष्ट कोणती आणखीन? आगमन. आगम म्हणजे काय? आपल्या विश्वासातल्या, आपल्या जवळच्या लोकांनी जे सांगतात ते ऐकणे. हा, विश्वास ठेवतो. आता ही झाली प्रमाण वृत्ती, मुख्य वृत्ती. आता दुसरी वृत्ती कोणती? विपर्यय. हो, विपर्यय. विपर्यय म्हणजे काय? चुकीची माहितीवर आधारित मनातील भावना, विचार जे काय आहे ते व्यक्त करणे. तिसरी कोणती? विकल्प. म्हणजे काय? केवळ शब्दाच्या अर्था म्हणजे आधारावरून आपण ती कृती करणे. त्याची शहानिशा न करणे. त्याच्यावर आधारित कृती. चौथी? निद्रा. सर, मला याचं ना थोडस उदाहरण द्या ना. निद्राचं मला नीट समजलं नाहीये. कुठलं? निद्रा. निद्रा. अभाव प्रत्यालंबना वृत्ती निद्रा. म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाही. अभाव म्हणजे काय? नसणे. एखाद्या गोष्ट काही लोकांच्याकडे 4 व्हीलर असते, काही 2 व्हीलर असते. ज्यांच्याकडे 2 व्हीलर येते काय म्हणतात, माझ्याकडे 4 व्हीलर नाही, म्हणजे 4 व्हीलरचा माझ्याकडे अभाव आहे. लक्षात आलं? म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाही, अभाव, ज्या गोष्टीचा अभाव आहे त्याच्यावरतीच विचार करायचा. ओके. मी तुम्हाला पाण्याच्या ग्लासचं उदाहरण दिलं. हो. अर्धा ग्लास भरलेला अर्धा ग्लास नाही, पण काहींचं म्हणणं काय, मला पूर्णच पाहिजे होता. काही म्हणतात काय, ठीक आहे, अर्धा तर अर्धा, माझी तहान तोपर्यंत मी क्षम होतो. पण काही गोष्ट का म्हटलं सर? इथं निद्रा हा शब्द का वापरला? निद्रा म्हणजे इथं कसं आहे, आता हे संस्कृत मध्ये काही जे शब्द आहेत त्यांचा आपण अक्षरशः जर आपल्या मराठीनुसार अर्थ घेतला तर ते योग्य होत नाही. हे नाव दिलेले आहे. आता तुमचं नाव माधुरी आहे,
बरोबर आहे. मग हे माधुरी नावानं तुम्हाला ओळखतात. तसं ह्या पातंजली योगसूत्रामध्ये निद्रा हे नाव दिलेले पतंजलीने. हा, आणि त्या नावाने ती वृत्ती त्यांनी स्पष्ट केलेली आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याचा सतत विचार करून दुःखी होणं म्हणजेच निद्रावृत्ती. जे नाही झोपेत आपण तसं जर थोडं झोपेशी काही संबंध नाही. तसं काही संबंध नाही, नाव आहे फक्त निद्रा. ठीक आहे. आणि शेवटची Thank you. वृत्ती कोणती? स्मृती सर. स्मृती. स्मृती हा, तुम्हाला स्मृती. स्मृती इराणी नाव माहिती आहे ना? हो हो. हा, मग ते लक्षात ठेवा म्हणजे. हा. मग ही स्मृती वृत्ती जी आहे ती कशी आहे? आपण एखादा विषय किंवा गोष्ट अनुभवलेली असते, ती पूर्वीच्या आपल्या जीवनामध्ये त्रासदायक वाटत असते, तीच गोष्ट सारखी आठवणे, तिला न विसरणे म्हणजेच स्मृतिवृत्ती. आलं लक्षात? म्हणजे आज आपण ह्या 5 वृत्ती पाहिलेल्या आहेत. वृत्ती म्हणजे काय? मनातील भावभावना, विचार, मनाची टेंडन्सी, मनाचा कल आपला कसा ठरतो? ते ह्या 5 गोष्टीमुळे ठरतो. प्रत्यक्ष पाहून, प्रमाणवृत्तीनुसार प्रत्यक्ष पाहून, अनुमान काढून, आगमाद्वारे, नंतर दुसरी वृत्ती आहे विपर्यय, खोट्या ज्ञानावर आधारित. तिसरी आहे विकल्प, केवळ शब्दावर आधारित. चौथी आहे निद्रा, जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याचा विचार करणं. आणि शेवटची आहे स्मृती, वाईट गोष्टी ज्या जीवनात घडलेल्या असतात त्यासारखं आठवणं आणि त्याचं रडगाणं गाणं, स्वतःला त्रास करणं, इतरांना त्रास देणं. ह्या ज्या 5 वृत्ती आहेत, या 5 वृत्ती पतंजलींनी सांगितलेल्या आहेत. आता पतंजली केवळ हे सांगून थांबत नाहीत, त्याच्यावरचा उपाय सुद्धा सांगतात आपल्याला. म्हणजे ह्या 5 वृत्ती आहेत त्याच्यावरती नियंत्रण कसं? आता पतंजलीने सुरुवातीला सांगितलं योग म्हणजे काय? योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध, मनावरती नियंत्रण. मग त्यांनी मनाच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. आणि पुढे त्यांनी या वृत्तीवरती नियंत्रण कसं प्राप्त करायचं, त्यांचा कंट्रोल कसा करायचा, त्यांचा निरोध कसा करायचा, याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. तर आपण ते आता नंतरच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. कारण एकदम सगळं घेतलं की थोडंसं गोंधळ होण्याची शक्यता आहे. आज फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचे की मनाच्या ह्या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत, त्या अनुक्रमे प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आहेत. त्यातली प्रमाण वृत्ती तिचे 3 प्रकार आहेत. आणि ह्या प्रमाण वृत्ती, विकल्प वगैरे वृत्तीमुळे आपल्या जीवनात जर त्यांच्यावरती नियंत्रण नसेल वृत्तीवरती, तर जीवनात क्लिष्टता, अक्लिष्टता निर्माण होते. आणि पतंजली याच्यावरती उपाय काय आहेत? ह्या चित्तवृत्तींचा निरोध कसा करायचा, यावर कंट्रोल कसा मिळवायचा, आणि आपलं जीवन क्लिष्ट न करता, गुंतागुंतीचं, त्रासदायक न करता सरळ, साधं, सोपं, आनंदी कसं करायचं, हे पतंजली आपल्याला पुढच्या सूत्रातून सांगणार आहे. तर आज आपण इथे थांबूया. आपल्यापैकी कुणाला काही शंका असतील त्या विचारा. सर, जे तुम्ही विकल्पचं जे सांगितलंय ते जरा टेबल सांगता का सर? विकल्प म्हणजे वृत्ती. त्याबद्दल काय वाटतंय मला की विकल्प म्हणजे हे किंवा ते करायचं असं काही असेल नाही, का? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं संस्कृत मधले आणि मराठी शब्द जरी सारखे वाटत असले, त्याचा अर्थ वेगवेगळा असतो. विकल्प तुम्ही म्हणता आयदर ऑर, तसं नाही ते. हे नाव आहे. आता यांना माधुरी मॅडमला मी उदाहरण दिलं ना, हे पतंजलीने नावं दिलेली आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आपण त्याचा मराठी मधला अर्थ विचारात न घेता पतंजलीने काय सांगितलं एवढंच आपण लक्षात घ्यायचंय. विकल्प वृत्ती म्हणजे काय? केवळ शब्दावर आधारित वस्तू, त्यात म्हणजे प्रत्यक्ष ती गोष्ट नसते. अनेक गोष्टी आहेत. पूर्वीच्या काळी अनेक गोष्टी सांगितल्या जायच्या ज्या अस्तित्वात नसायच्या, परंतु त्या खऱ्या मानून त्याच्यावरती आचरण करायचं, त्यानुसार वागायचं.
म्हणजे ही विकल्प वृत्ती. आपल्याला एक आणखीन साधं उदाहरण द्यायचं म्हटल्यानंतर भूत पिशाच हे वास्तविक नाहीये, परंतु त्याच्या कथा आहेत आणि त्या कथावर आधारित आपण जर काही गोष्टी करायला गेलो तर त्या चुकीच्या होतील. कळालं? हो सर. आणखीन काय असेल विचारा. ठीक आहे, कुणाला काही शंका नसतील तर आपण हा थांबूया. सर. हा सर. बोला. हा सर प्लीज थोडस सुरुवातीचं मला नीट माझं रेंज नसल्यामुळे ऐकू येत नव्हतं, तर वृत्तीचं थोडीशी माहिती द्या ना प्लीज. आता त्यांनी सुरुवातीला कालचे आपण 4 सूत्र पाहिले. आजचं सूत्र होतं पहिलं वृत्तयः पंचतयः क्लिष्टा क्लिष्टाः. आता काल पतंजलीने जे सांगितलं त्याचं पुढचं सूत्र आहे. वृत्ती मनाच्या प्रवृत्ती ह्या 5 प्रकारच्या आहेत आणि त्या कधी कधी त्रासदायक ठरतात आणि कधी कधी त्रासदायक ठरत नाहीत. म्हणजे हे जे सूत्र आहे ते वृत्तयः म्हणजे वृत्ती, पंचतयः 5 प्रकारच्या, क्लिष्टा क्लिष्टा क्लिष्ट अधिक अक्लिष्ट, गुंतागुंतीच्या, त्रासदायक किंवा सुखकारक सुद्धा असतात. मग ह्या त्रासदायक केव्हा असतात? त्या वृत्तींच्या वरती नियंत्रण नसलं तर. आणि जर त्याच्यावरती नियंत्रण असलं तर ते आपल्याला सुखकारक निर्माण होतात. मग अशी मी आपल्याला उदाहरण दिलं, आपल्या पायाखाली दोरी नसून साप नसून दोरी आहे, ह्याचं जर आपल्याला ज्ञान झालं तर आपण घाबरणार नाही. ठीक आहे दोरी आहे, पण ते जर चुकीचं ज्ञान झालं, आपण त्याची शहानिशा केली नाही तर आपली धावपळ सुरू होणार, दमछाक होणार आपल्याला. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या वृत्ती आहेत याच्यावरती नियंत्रण पाहिजे. नियंत्रण म्हणजे ते खरं आहे का खोटं हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. ठीक आहे.